शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला डाग लावणारी घटना रायगड जिल्ह्यातील खालापूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। सेडुंग येथील सेंट विल्फ्रेड महाविद्यालयात हा प्रकार समोर आला। कॉलेजचे उपप्राचार्यांनी एका विद्यार्थिनीकडे पास करून देण्यासाठी नको त्या गोष्टीची मागणी केली, शिवाय तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप या विद्यार्थिनीने केला आहे। या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। संबंधित उपप्राचार्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। संबंधित विद्यार्थिनी LLB प्रथम वर्षानं शिक्षण घेत आहे। तिचे काही विषय राहिले होते, ती या विषयात नापास झाली होती। या विषयात पास करून देण्यासाठी उपप्राचार्याने तिच्या समोर भयंकर प्रस्ताव ठेवला होता। ज्यावेळी ही विद्यार्थिनी आपला या विषयात कमी मार्क कसे मिळाले हे विचारण्यासाठी त्याच्या केबिनमध्ये गेली होती, त्यावेळी तुला पास करण्याची जबाबदारी माझी आहे, तू काळजी करू नकोस, तू माझ्या एका मैत्रिणीसारखी दिसते, ती या जगात नाही, मी तुला लाईक करतो, असं प्रिन्सिपल त्या विद्यार्थिनीला बोलले। ते अयोग्य भाषेत संवाद साधून मर्यादा ओलांडल्याचे तक्रारीत म्हटले आहे। 10 एप्रिल रोजी हे प्रकरण अधिक गंभीर झाले। उपप्राचार्यांनी विद्यार्थिनीला महाविद्यालयाच्या बाहेर बोलावून खोपोली परिसरात नेण्याचा प्रयत्न केला। तिथे एका फ्लॅटमध्ये ते या विद्यार्थिनीला घेऊन गेले। विद्यार्थिनी त्यावेळी लिफ्टमध्ये होती। इथं काहीतरी भयंकर इराद्याने प्रिन्सिपल यांनी आपल्याला आणला याची खात्री तिला झाली, त्यामुळे विद्यार्थिनीने लिफ्टमधूनच पळ काढला। विद्यार्थिनीने प्रसंगावधान राखत या सर्व प्रकारचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले। हे व्हिडिओ आता या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा मानले जात आहेत। सुरुवातीला महाविद्यालय प्रशासनाकडे दाद मागितल्यानंतर कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने पीडित विद्यार्थिनीने पोलिसात धाव घेतली। तक्रार दाखल झाल्यानंतर उपप्राचार्य असलेल्या डॉक्टर मारूफ बशीर याला अटक करण्यात आली आहे। दरम्यान विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला, पण त्याचबरोबर प्रत्येक विषय सोडवण्यासाठी 6000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोपही पीडित तरुणीने केला आहे। दरम्यान या प्रकरणाचे पडसाद सगळीकडे उमटत आहे। कॉलेजमध्येही तणावाचे वातावरण आहे। दोषीवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे। पीडित तरुणीने मैत्रिणीच्या मदतीने तक्रार देण्याचे धैर्य दाखवले, त्यानंतर हे सर्व प्रकरण उघड झाले। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।